नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा रिॲक्शन आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NBCC कंप्लीट्स ई ऑक्शन सेल ऑफ रुपीज 446 units at Aspire Silicon City, Noida for rupees 1467.93 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NBCC इंडिया लिमिटेडने उत्तर प्रदेशमध्ये ॲस्पायर सिलिकॉन सिटी येथे लोकेटेड असलेले आपले 446 रेसिडेन्शियल युनिट्स कंप्लीट सेल केले आणि मित्रांनो याची व्हॅल्यू आहे 1467.93 कोटी रुपये. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल सेक्युर रुपीज 1133 करोड इन न्यू ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑर्डर्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला नवीन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्टचे ऑर्डर्स मिळाले आहे इंडियामध्ये. म्हणजे हा ऑर्डर या कंपनीला डोमेस्टिक लेवलवर मिळाला आहे आणि मित्रांनो या ऑर्डर्सची व्हॅल्यू आहे 1133 कोटी रुपये. चला आता बोलूया RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स बॅक्स रुपीज 154.43 करोड बॉयलर स्ट्रक्चर कॉन्ट्रॅक्ट इन झारखंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RPP इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला झारखंड मधल्या कोडरमा येथे बॉयलर इन्स्टॉलेशनसाठी फॅक्टरी फिनिश्ड फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्सच्या सप्लायसाठी 154.43 कोटी व्हॅल्यूचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 2,303 कोटी रुपयांनी वाढून आता झाली आहे 2,585 कोटी रुपये. तसेच या कंपनीचे सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,319 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 2,585 कोटी रुपये. तसेच डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 538 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 662 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 589 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 662 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेडने 30 रुपये पर शेअरच्या हिशोबाने फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 25 जुलै 2025. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुंडई मोटर क्वार्टर 4 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स ड्रॉप्स 4% इयर ऑन इयर बेसिस टू रुपीज 1,614 करोड. रेव्हेन्यू रायजेज मार्जिनली. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीने आपला फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 3.7%ने डिक्रीज होऊन 1,614 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 1,677 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1.5%ने इन्क्रीज होऊन 17,940 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी
होता 17,671 कोटी रुपये. आणि मित्रांनो एवढंच नाही तर हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने 21 रुपयाचा डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. आता बोलूया PSU कंपनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो या कंपनीने 6 रुपये 59 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो त्याचसोबत शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट सुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 1,412 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 1,325 कोटी रुपये. तसेच या कंपनीचे सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,303 कोटी रुपयांनी मार्जिनली वाढून आता आली आहे 1,325 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 292 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 172 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 65 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 172 कोटी रुपये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बॅक्स न्यू ऑर्डर्स वर्थ ₹572 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला 572 कोटी रुपयांचा न्यू ऑर्डर्स मिळाली आहे. कशासाठी? फॉर द सप्लाय ऑफ इंटिग्रेटेड ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टीम, सॉफ्टवेअर डिफाईन रेडिओ डेटा कम्युनिकेशन्स युनिट्स फॉर अटॅक गन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI बेस सोल्युशन्स फॉर नवाल शिप्स, सिम्युलेटर्स, कम्युनिकेशन इक्विपमेंट, जॅमर्स, स्पेअर्स अँड असोसिएटेड सर्व्हिसेससाठी. आणि मित्रांनो अपेक्षा आहे हा जो कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला याचा इम्पॅक्ट आपल्याला अपकमिंग क्वार्टर्सच्या या कंपनीच्या रेव्हेन्यूवर आपल्याला पाहायला मिळू शकतो. चला आता बोलूया RVNL बद्दल म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो रेल विकास निगम लिमिटेडने आंध्र प्रदेशमध्ये आपली होलिओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे जिचे नाव आहे सब्बावरम शीलानगर रोड डेव्हलपमेंट लिमिटेड. आणि मित्रांनो RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडची ही कंपनी होलिओन सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडची या कंपनीमध्ये 100% हिस्सेदारी आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.